आणि आता मस्तपैकी चाट बनवायचा आहे, तर बटरचं चाट. बटर चाट ना साहित्य लिहून घ्या म्हणजे बनवता येईल. उकडलेला मका, बटर, उकडलेले मटार, धणे जिरे पावडर, तेल, कोथिंबीर, चाट मसाला, साखर, आलं मिरची पेस्ट, चिली सॉस, मीठ, गरम मसाला, कांदा. साहित्य आपलं झालं. आणि काकू आता आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. आधी आलं मिरची पेस्ट 1 चमचा, जसं आपल्याला तिखट हवं तसं. आता कांदा टाकायचा. कांदा थोडा मऊ झाला की मग मटार आणि हे टाकायचे, मका. म्हणजे सुक्क आपल्याला हे स्टफिंग करून घ्यायचं. बस हे पण घालून घे. हा, मटार पण घाला. दोन्ही समप्रमाणात घेतो. आता काय देऊ? गरम मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर. बस. हे काय आहे काकू? ही कसली पावडर आहे? चाट मसाला आहे. चाट मसाला. ओके. थोडासा घालू आता. हा घाला. मीठ, साखर थोडी चवीसाठी. हे मस्त आहे स्टफिंग. एरवी पण वापरायला काहीच हरकत नाही, कशातही. ठीक आहे, स्टफिंग झालं. पण मेन क्युरिओसिटी मला बटर मध्ये कसं कोथिंबीर घालायची. बटर मध्ये मेन तुम्ही कसं भरताय त्याचं मला क्युरिओसिटी आहे. आपलं स्टफिंग तयार झालंय. ओके, त्याची तयारी करूया. आपण जे स्टर फ्राय केला मटर आणि कॉर्न, तर ते रेडी आहे. आता हे मला आधी दाखवा कसं करताय. आता हे पाणी घेतलं आपण आणि बटाराला नुसती चव काही नसते, हो, म्हणून त्याच्यामध्ये थोडा चिली सॉस टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. कशात? पाण्यामध्ये? पाण्यामध्ये. अच्छा. थोडा चिली सॉस टाकला, थोडं मीठ टाकलं, कारण चिली सॉस मध्ये आहे ऑलरेडी मीठ. एरवी पण आपण जेव्हा दही वडे बटरचे करतो, तर तेव्हा आता डेफिनेटली मी पण चिली सॉस घालत जाईल, म्हणजे ते चव लागेल. चव येईल. आता बटर याच्यात बुडवायचे. एक सेकंदभर ते बुडवायला लागतं थोडंसं. थोडे भिजले पाहिजे, आत पाणी गेलं की. आता बटर भिजलेलं आहे. हा हातावर घेऊन दाबायचंय. त्यातलं पाणी काढून टाकायचंय. काढून टाकलं की हलक्या हाताने, सुरी नाही घेतली, सुरीने किंवा हलक्या हाताने नुसतं असं ते उघडायचंय बटर. त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचंय आणि पुन्हा प्रेस करायचंय. सुपर. टिक्की तयार झाली. टिक्की तयार झाली. ओके, या टिक्क्या तयार झाल्या. टिक्क्या तयार झाल्या. आता ते शॅलो फ्राय करायच्या आणि मग सर्व करताना त्याच्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी, शेव, कांदा, कोथिंबीर. अमेझिंग. आता हे आपण पटकन शॅलो फ्राय करून घेऊया. त्याच्या पुढे आपण दही वडे रेग्युलर करतो तसेच ना? हो, शॅलो फ्राय करून घ्यायचं. ठीक आहे, शॅलो फ्राय करून घेऊया. स्टर फ्राय आपण जे बटर केले, तर ते आता आलेले आहेत आणि आता त्याचा चाट बनवतोय मस्त. चटणी नेहमीची चटणी घालायची, नेहमीप्रमाणे हिरवी चटणी. थोडा कांदा घालायचा. उत्तम. चाट मसाला, शेव, आणि कोथिंबीर. थोडीशीच घाला काकू. ओके, डन. मस्त आलेला आहे तयार. आपला तयार झाला. येस, मस्त. आता हे लगेचच आम्ही चाट संपवणार आहोत, तर त्यामुळे तुम्हाला साहित्य कुठे घ्यायला लागेल, घेऊन घ्या. बटर चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले मक्याचे दाणे, बटर, उकडलेली मटार, धणे जिरे पूड, तेल, कोथिंबीर, चाट मसाला, साखर, कोथिंबीर आलं मिरची पेस्ट, चिली सॉस, मीठ, गरम मसाला, शेव आणि कांदा. कृती: वाफवलेले मटार आणि मक्याच्या दाण्यांची भरड करावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कोथिंबीर, आलं मिरची पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मटार आणि मक्याची भरड, गरम मसाला, चाट मसाला,
मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. पाण्यामध्ये चिली सॉस आणि मीठ घालावं. या पाण्यामध्ये बटर भिजवून ते मऊ होऊ द्यावेत. त्यामधलं पाणी पिळून घ्यावं. भिजवलेल्या बटर मध्ये मका आणि मटारचं स्टफिंग घालून टिक्की तयार कराव्यात आणि या टिक्की शालो फ्राय करून घ्याव्यात. टिक्कीवर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, चाट मसाला, शेव आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.